नमस्कार. आता मैपतने साक्षीला निर्दोष सोडवण्यासाठी दामिनी नावाची वकील निवडलेली असते आणि ती वकील आता कोर्टात येते. कोर्टात वकील येताच आता मीडिया ही धावत जाते आणि म्हणते, दामिनी मॅडम, तुम्ही आता अर्जुन सुभेदार यांच्यासोबत केस लढणार आहात आणि अर्जुन सुभेदार यांना तुम्ही हरवणार, हे नक्की ना? त्यावर दामिनी म्हणते, असं नाही. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? ही दामिनी आहे ना, ती केस एवढ्यासाठीच लढते की तिला जिंकायची असते, कुणाला हरवण्यासाठी ती लढत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. असं बोलून आता दामिनी कोर्टात जाते. दामिनीला एकदाच वेगळाच अशी तरतरी असते. तिला असं वाटत असतं, मी कधीही केस हारली नाही आणि अर्जुन सारखा माणूस माझ्यासमोर काय टिकणार. आता ती कोर्टात केस लढायला सुरुवात करते. आता अर्जुन सुद्धा कोर्टात मधुभाऊंची केस लढण्यासाठी पूर्ण साक्षी पुरावे घेऊन आलेला असतो. अर्जुन साक्षी पुरावे सादर करत असतो. दामिनी साक्षी पुरावे बघत असते. आता एक एक साक्षी पुरावे बघून दामिनीला तर प्रश्न पडलेला असतो की अर्जुनकडे जर एवढे साक्षी पुरावे असतील तर मी कोणते साक्षी पुरावे सादर करू. आता दामिनी विचार करत असते. आता दामिनी ही आपल्याकडील साक्षी पुरावे सादर करत असते. आता कोर्टात असे काही साक्षी पुरावे अर्जुन सादर करत असतो ते बघून दामिनीला घाम फुटतो. दामिनी विचार करू लागते, याचा अर्थ मैपतने मला दिलेली सगळी माहिती खोटी आहे. मैपत माझ्याशी खोटं बोललेलं आहे असं दामिनीला वाटतं. त्यानंतर दामिनी कोर्टात चक्क मैपतला बोलवते आणि म्हणते, मैपत साहेब, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, परवानगी मिळेल? त्यावेळी मैपत म्हणतो, हा ना, विचार ना मॅडम. मॅडम विचारा. त्यानंतर दामिनी मैपतला काही प्रश्न विचारते. आता मैपत दामिनीच्या प्रश्नांची उत्तर देतो. आता मैपत जागेवर जाऊन बसतो. आता दामिनी पुन्हा केस लढायला सुरुवात करते. अर्जुन एक एक पुरावे सादर करत असतो. आता कोर्टाकडून पुढची तारीख मिळालेली असते. आता पुढच्या तारखेसाठी सुद्धा दामिनीच लढणार असते. पण दामिनी कोर्टाच्या बाहेर येते आणि मैपतला म्हणते, मैपत साहेब थांबा. आता मैपत थांबलेला असतो. दामिनी मैपत जवळ जाते आणि म्हणते, मला दिलेली सगळी माहिती तुम्ही खोटी आहे. त्यावर मैपत म्हणतो, नाही नाही मॅडम, माझी मुलगी निर्दोष आहे आणि तिला ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे आणि तिला सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला ही केस दिलेली आहे. दामिनी म्हणते, नाही नाही, मला केस लढत असताना जाणवतंय की तुम्ही खोटं बोलत आहात. त्यावर मैपत म्हणतो, खोटं का असे ना, पण माझ्या मुलीला तुम्ही सोडवा. त्यावेळी दामिनीला राग येतो. दामिनी म्हणते, काय? अरे, तू चक्क खोटी केस लढायला मला हायर केलंयस? आणि एक गोष्ट लक्षात घे, ही दामिनी कधीही खोटी केस लढत नसते, ती खऱ्याची बाजू घेऊन केस लढत असते. त्यावेळी मैपत म्हणतो, तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा, तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, पण माझी मुलगी निर्दोष सुटली पाहिजे आणि तेवढ्यासाठीच मी तुम्हाला हायर केलेलं आहे. त्यावेळी दामिनी म्हणते, काय? तू मला पैशाने विकत घेऊ इच्छितो? ते शक्य नाहीये. आता दामिनीचा राग अनावर झालेला असतो आणि तेथील जमलेल्या लोकांसमोरच दामिनी मैपतचं थोबाड फोडते. मैपत खूपच चिडलेला असतो, पण कोर्टात केस असल्यामुळे मैपत थोडा शांत बसतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.